नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिरचीची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या घेतलेल्या 150 ग्रॅम मिरच्या देटा सकाळ घेतलेल्या ह्यांना बघा मी अशा पद्धतीत मी फोडून घेतलेल्या आहेत। सगळ्या मिरच्या तर ह्या कशा फोडायच्या आहेत, धुवून पुसून घेतलेल्या आहेत। तर ही मिरची आहे बघा देटा सकाळ, ह्याचं देठ बिलकुल काढायचं नाही। देठ न काढता जर तुम्ही केलं का नाही तर तिखट कमी लागते। ह्या मिरचीला काय करायचं माहिती आहे का, अशा पद्धतीत बघा कुटून घ्यायचं। जेवढं होता होईल एवढं चांगलं कुटून घ्यायचं। बघा हे असं कुटून घ्यायचं। ह्या सगळ्या मिरच्या तिखटवाल्या आहेत, तुम्ही पोपटी पण घेऊ शकता, जे तुमच्या आवडीप्रमाणे। जाड्या मोठ्या मिरच्या असतात ना त्या पण घेऊ शकता, पण सेम अशा पद्धतीनं कुटून घ्यायचं। पॅन ठेवलाय बघा गरम करायला, ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं आणि छोटा अर्धा चमचा मी मोहरी टाकलेली आहे। त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर। त्यात टाकायचे आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, त्या पण आपल्याला कुटून घ्यायच्या आहेत। ते थोडासा कलर चेंज होतोवर आपण परतून घेऊया बरं का। असा लसणाचा कलर आला पाहिजे, जास्त करपून देऊ नका, मग ते चवीला छान लागणार नाही। त्यात आता मिरच्या टाकायच्या आणि 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायच्या। 1 मिनिटभर बघा मी परतून घेतलेलं आहे। गॅस आहे एकदम बारीक। त्यात आता आपण मसाले टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकायचे, थोडीशी हळद, थोडीशी मिरची पावडर, कलरवाली पण तिखटवाली पण आहे, गरम मसाला पावडर, जिरे धने पावडर आणि थोडीशी आमचूर पावडर हलवून घेऊया। मसाले टाकल्यानंतर बघा बारीक गॅसवरच ह्याला 1-2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचा अर्धा लिंबाचा रस आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। असे थोडे थोडे बघा मिरचींना सगळीकडे डाग पडलेले आहेत। बारीक गॅसवरच हे सगळं करायचे आपल्याला। ह्याच्यावर झाकण ठेवायचं 5 मिनटासाठी। 5 मिनटासाठी बघा मी झाकण ठेवलं, तर आपण झाकण काढून घेऊया। मस्त अशा बघा भाजल्या गेलेल्या आहेत। हे तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपातीवर मस्त खाऊ शकता। ह्या जास्त तिखट लागत नाही आणि खायला तितकं छान लागतात। करून बघा, एकदम झटपट असं काहीतरी वेगळं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।